नमस्कार, राम राम, प्रणाम. चला पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बोला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. तर आजचा दिवस होता पांडुरंग सप्ताह, म्हणजे शनिवारचा दिवस होता. सकाळ सकाळी आम्ही इथं रांगोळ्या वगैरे काढून झाल्यानंतर आमच्या समोरच मंदिर आहे, त्यामुळे सप्ताह आमच्या दारातच होतोय. मग आम्ही मंदिरच्या समोर पण रांगोळ्या वगैरे काढायला घेतल्या. मी आणि माझी एकटी फ्रेंड, माझ्या घराच्या समोरची राणी म्हणून आहे, दोघींनी आम्ही इथं रांगोळ्या घातल्या. पूर्ण मंडपभर रांगोळ्या वगैरे घातल्यात आम्ही. नंतर मला शॉपला पण जायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकरच आम्ही रांगोळ्या घातलेल्या. पावसाचं वातावरण होतं, पण शनिवारी का पाऊस आला नाही, आणि रविवारी भरपूर असा पाऊस आला आमच्या गावाकडे. इथं रांगोळी वगैरे काढताना ती छोटी परी आहे, तिनं व्हिडिओ वगैरे घेतले आमचा. आम्ही दोघी मिळूनच रांगोळ्या घातलेलो. खूप मोठा मंडप घातलेला यावर्षी, पण ह्या वर्षी एन्जॉय केलो, पण फुगड्या वगैरे घालायला नाही भेटल्या, कारण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी येते त्याच वेळेला भरपूर पाऊस आला. तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये, पुऱ्या ब्लॉगमध्ये बघा. इथं बघा किती मोठा मंडप वगैरे घातलेला होता पूर्ण गल्लीमध्ये. आम्ही इथे सगळ्या रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या आणि नंतर मी नाश्त्याची तयारी करायला गेली घरी. इथं मी साबुदाणा खिचडी बनवणार होते, आणि साबुदाणा खिचडी बनवायला मी साबू आदल्या दिवशी चांगले भिजवून घट्ट बांधून ठेवले होते. शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेतला, कोथिंबीर मिरची वगैरे सगळं चिरून घेतलो, आणि 4 बटाटे चांगले उकडून बारीक चिरून घेतले, आणि इथं माझी खिचडी तयार होती. इतकी मस्त खिचडी झालेली आहे की मी 2 वेळा ताव मारला खिचडीवरती. खूप छान झाली खिचडी. आणि नंतर नाश्ता वगैरे करून मी चालले होते इथं शॉपला जाताना इथं ज्ञानेश्वरी वाचनासाठी इथं थांबलेले संत मंडळी. इथं माझ्या बहिणीनं पण खूप छान अशी रांगोळी घातली होती, ती बघून गेलो. शॉपला गेलो आणि संध्याकाळी घरी आलो तेव्हा इथं कीर्तन चालू होतं. जेवण केलोय पंचपक्वानाचं, आणि तेवढं जेवण तेवढं करून जा. देव म्हटला मी का भिकारी वाटलो का काय? पंचपक्वानाचं म्हणजे असं आहे, दुष्टांच्या घरात जेवणी होता, संतांची संगती करावा उपवास. इथं कीर्तन संपल्यानंतर पुन्हा भजन चालू होतं. अखंड 1.5 दिवसाचा सप्ताह असतो आमच्या गावामध्ये, वार्षिक सप्ताह. तर पूर्ण 1.5 दिवस जागरण असते. ही 1 दिवस जागरण असते, आणि दिवसभर हरिनामाचं जप भजन सगळं चालूच होतं. इथे कीर्तन झाल्यानंतर आणि भजन चालू. इथं भजन संपताना इथं आमचे जे कीर्तनकार आले होते त्यांनी इथं खानापूर तालुक्यामध्ये एक शाखा काढलेली आहे, म्हणजे लहान मुलांसाठी भजन कीर्तनाची आवड निर्माण व्हावी आणि हरिनामाचा जप व्हावा यासाठी एक शाखा काढलेली आहे. आणि एप्रिल-मे मध्ये इथं कॅम्प घेतले जातात, त्याच्याबद्दल त्यांनी आमचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं संध्याकाळी अष्टविनायक सोंगी भजनी आली होती. तालुका निपाणी ढोणेवाडी इथून आली होती, आणि खूप छान भजनी होती. त्यांनी जसं कीर्तनाचा अर्थ सांगितला जातोय तसंच भजनीतून त्यांनी खूप असा देवधर्मांचा अर्थ वगैरे सांगितला. खूप छान पद्धतीनं भजनी आमच्या गावात त्यांनी मांडली.
इथे त्यांचे थोडे क्लिप घालते मी मध्ये आणि नेक्स्ट मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 1 2 3 स्टार्ट. नरड्यात दम भरलाय. जगाच्याच करतोय का तुझ्याच भरलाय? नरड्यातच करतोय. पाटील हा काय सांगू पाटील, काय सांगू रे? या बायकोला लावल्या जागी माहेर पळ. या बायकोला लावल्या जागी माहेर पळ. या बायकोला लावल्या जागी माहेर पळ. बायकोचं ऐकून आई मला दाखवून झालं मी मेरा पिसा. आता हा व्हिडिओ आहे सप्त्याच्या दुसऱ्या दिवशीचा. आम्ही सकाळी लवकर आंघोळ्या वगैरे झाल्या, नाश्ता वगैरे तयार करून ठेवलं होतं सगळ्यांसाठी आणि नंतर आम्ही पुन्हा इथं रांगोळ्या घातल्या. पूर्ण मंडपभर रांगोळ्या घातल्या होत्या. आम्हाला दिंडीला जायचं होतं. आम्ही नाश्ता वगैरे बनवून नंतर रांगोळ्या घातल्या कारण सकाळपासूनच खूप असं पावसाचं वातावरण होतं. आम्हाला वाटत होतं की सकाळी 8 वाजता पाऊस येतो, पण नंतर पाऊस आलाच इथं. त्याच्यानंतर इथं पालखी येणार आहे म्हणून इथं सगळी तयारी करून ठेवली होती. ओटी वगैरे भरायचं, पालखीला आरती वगैरे सगळी तयारी करून ठेवली होती आणि इथं दिंडी येऊन पोचली होती आमच्या इथं. तर बघा दिंडी आमच्या गावात. आई कविता ते सांग, आरोग्य थांबवलं. कविता ते सांग सर व्हिडिओ. कविता ते सांग, आरोग्य कविता ते सांग.
दिंडीची आरती वगैरे करून झाली. इथं मम्मी पप्पांच्या घरी पण फोटो वगैरे काढले आणि आम्ही दिंडीसोबत आता आरती घेऊन चाललो होतो मंदिरला प्रदक्षिणा घालून, कारण मंदिर आमच्या खूप जवळच होतं. पाऊस नाही म्हणत होतो, पण आमच्या गावात तर पांडुरंगाचीच कृपा झाली की पाऊस आला. पण दिंडीच्याच वेळेला पाऊस आला. पालखी मंदिरच्या समोर येऊन पोहोचलीच ते भरपूर असा पाऊस आला. दुपारी आम्ही 2 वाजता ते आमच्या इथे दिंडी येऊन पोहोचले, पण सकाळी 11:30 वाजताची इथं मंदिरकडे दिंडी येऊन पोहोचलेली आणि इथं खूप असा पाऊस आलेला. इथं सोन्याचे फ्रेंड्स वगैरे झेंडा नाचवत आहेत बघा. दिंडी आत वारकरी सगळे भिजून पण मंदिरच्या समोर पायऱ्यांवरती थांबले होते. इथं दिंडी आतमध्ये आल्यानंतर सप्ताहासाठी इथं कशी मांडणी केली होती पूजेचं थोडं व्हिडिओ घेतले मी. इथं आत दिंडी येऊन पोचल्यानंतर आरत्या वगैरे ठेवून पुन्हा आणि भजन करण्यात आला. पूर्ण मंदिर भरलेलं, सगळी जमलेली इथं मंदिरमध्ये संत वगैरे. इथं भजन चालू असताना थोडे आम्ही फोटोज वगैरे काढले. इथं नंतर महाप्रसाद झाला.
सप्त्याचा महाप्रसाद तयार होता. सगळ्यांनी महाप्रसाद केला आणि सप्त्याची सांगता झाली. अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि आता इथंच व्हिडिओ संपतोय. टाटा बाय बाय. बोला जय जय राम कृष्ण हरी.